2026 चालू झाला आणि एक महिनाही संपला. नवीन वर्ष चालू होताना आपण भरपूर गोष्टी ठरवल्या, सक्सेसफुल होण्यासाठी भरपूर प्लॅन्स बनवले. पण सक्सेस हे सर्वांसाठी नसतं. सक्सेसफुल होण्यासाठी मोजावी लागते किंमत, हार्डवर्क, स्ट्रगल, सॅक्रिफाइसेस. पण या गोष्टी पे करण्यासाठी सर्वच लोक तयार नसतात. आजकाल आपण आजूबाजूला पाहतो, इंस्टाग्राम रील्स मध्ये, युट्यूब शॉर्ट्स मध्ये आपण लोकांची लाईफस्टाईल पाहतो आणि आपण अज्युम करतो की या गोष्टी खूप सोप्या आहेत, या गोष्टी आपल्याला सहज मिळतील. पण रियालिटी खूप वेगळी आहे. मागच्या काही दिवसांपासून मला बऱ्याच जणांचे डीएम आले की टाइम मॅनेजमेंट कसं करायचं. टाइम मॅनेजमेंट करणं म्हणजे असं काही रॉकेट सायन्स नाही किंवा अशी काही वेगळी गोष्ट नाही. टाइम मॅनेजमेंट ही सिंपल कन्सेप्ट आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमच्या डेली कामाचं एक प्रॉपर शेड्यूल बनवायचं आणि प्रॉपर टाइम टेबल बनवायचं, बस इतकंच. आणि तरी तुम्हाला टाइम मॅनेजमेंटसाठी एक सिंपल फॉर्म्युला पाहिजे असेल तर सांगतो, तर तुमचं काम तुम्ही 4 पार्ट मध्ये डिवाइड करा. त्यामध्ये पहिलं म्हणजे इम्पॉर्टंट अँड अर्जंट. सेकंड वन इज इम्पॉर्टंट बट नॉट अर्जंट. थर्ड वन इज अर्जंट बट नॉट इम्पॉर्टंट. अँड फोर्थ वन इज नायदर इम्पॉर्टंट नॉट अर्जंट. हे खूप सोपं दिसते पण खूप इफेक्टिव्ह आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, पेशन्स हीच पॉवर आहे आणि तुमच्या सक्सेसफुल होण्यासाठी फक्त हार्डवर्क आणि कन्सिस्टन्सी हा एकच मंत्र आहे.